नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं रोशनीज किचनमध्ये। तर अशी आपली रेसिपी आहे रक्षाबंधन स्पेशल रेसिपी। तर बहुतेक जण रक्षाबंधन म्हटले की बाहेरून मिठाई आणतात किंवा घरीच गुलाबजाम बनवतात। तर आजची रेसिपी जी आहे तर ती एकदम इन्स्टंट आणि एकदम झटपट तयार होणारी रेसिपी आहे। ती म्हणजे खोबऱ्याचे लाडू किंवा कोकोनट लाडू। ही रेसिपी गुलाबजामपेक्षाही अगदी इन्स्टंट बनणारी रेसिपी आहे आणि खूप कमी साहित्य लागतं ही रेसिपी बनवायला। तर चला आपण लगेच इथे रेसिपीला सुरुवात करूया। सुरुवातीला इथे मी गॅसवर पॅन ठेवला आहे गरम करायला। तुम्ही इथे कढईचा पण वापर करू शकता। त्यामध्ये 2 चम्मच तूप घातले आहे। आता इथे मी 1 वाटी एकदम बारीक खोबऱ्याचा किस घेतला आहे। हा खोबऱ्याचा किस तुम्हाला कुठल्याही किराणा दुकानात इझिली अवेलेबल होईल आणि तुम्ही माझ्या वाटीची साईज पण बघू शकता। आपल्याला पुढचे इन्ग्रेडियंट्स जे आहे ते सगळे ह्याच वाटीच्या साईजने घ्यायची आहे। तर इथे 1 वाटी खोबऱ्याचा किस मी इथे टाकलेला आहे। किराणा दुकानात एक मीडियम साईजचा पण खोबऱ्याचा किस भेटतो, पण आपल्याला तो न घेता हा घ्यायचा आहे। हा एकदमच बारीक आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। इथे आपल्याला खोबऱ्याचा किसचा कलर चेंज करायचा नाही आहे आणि त्यामध्ये त्याच वाटीच्या साईजने 1 वाटीपेक्षा थोडी कमी इथे मी साखर घेतली आहे आणि व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायची आहे। लक्षात राहू द्या की आपल्याला इथे कलर चेंज होऊ द्यायचा नाही आहे। त्याच वाटीच्या प्रमाणाने 1 वाटी इथे मी दूध घेतलं आहे, ते टाकून इथे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। तर व्हिडिओ बनवायला तर एकदमच सोपी आहे, म्हणजे रेसिपी बनवायला एकदम सोपी आहे। तुम्ही नक्की या रक्षाबंधनाला ट्राय करून बघा। इथे थोडीशी मी इलायची पावडर टाकली आहे, ही ऑप्शनल आहे, पण इलायची पावडर टाकल्याने एक वेगळीच टेस्ट येते, म्हणजे फार छान टेस्ट येते। हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि ही सगळी प्रोसेस आपल्याला एकदम मंद गॅसवर करायची आहे। गॅस एकदम कमी ठेवायचा आहे आणि अर्धी वाटी इथे आपल्याला मिर्च पावडर घ्यायची आहे आणि व्यवस्थित एकदम मिक्स करून घ्यायची आहे। व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, पूर्ण बघा। चॅनलला नवीन आले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। मला कमेंट देखील करून सांगा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली। इथे मी गॅस बंद केला आहे आणि इथं थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे आपल्याला, पूर्णपणे थंड करायचे नाहीये, नाही तर आपले जे लाडू आहेत त्याचे शेप बनणार नाही। इथे स्पूनने मी हातावर घेतलाय थोडंसं आणि बोटाने थोडंसं हातांना मी तूप लावून घेतलंय आणि लाडूचा शेप मी याला देते आहे। हाताने गोल गोल करून इथे लाडूचा शेप द्यायचा आहे आणि एका साईडला एका प्लेटमध्ये आपल्याला हे काढून घ्यायचं आहे। एवढेच इन्ग्रेडियंट्स होते, फार कमी इन्ग्रेडियंट्सनी बनणारी ही रेसिपी आहे। नक्की तुम्ही ट्राय करून बघा या रक्षाबंधनला। इथे माझे 2 लाडू रेडी झाले आहे। आता मी इथे 3रा लाडू करायला घेते आहे। एक स्पूनने हातात मी थोडंसं मिश्रण घेतलं आणि हाताने असं गोल गोल करून इथे त्याला गोल शेप लाडूचा शेप देऊन रेडी केले आहे। इथे हळूहळू मी सगळे लाडू बनवून घेतले आहे। सगळ्यात लास्ट प्रोसेस म्हणजे एका प्लेटमध्ये आपल्याला खोबऱ्याचा किस असा काढून घ्यायचा आहे आणि एक एक करून आपल्याला लाडू हे त्या खोबऱ्याच्या किसवर टाकायचे आहे आणि असं रोल करून सगळ्या साईडला हा खोबऱ्याचा किस आपल्याला लावून घ्यायचा आहे। व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे ही प्रोसेस करायची आहे। अगदी सोपी प्रोसेस आहे। सगळ्या लाडूंना आपल्याला इथे खोबऱ्याच्या किसने आपल्याला इथे कोटिंग करून घ्यायची आहे। बनवायलाही अगदी सोपे आणि अगदीच झटपट बनणारी ही रेसिपी आहे। गुलाबजामपेक्षाही अगदीच कमी वेळात ही रेसिपी बनते। इथे फास्ट करून मी दाखवते व्हिडिओ। सगळे लाडू मी इथे खोबऱ्याच्या किसने इथे कोट करून घेतले आहेत। अशा प्रकारे आपले सगळे लाडू इथे रेडी झालेले आहेत। तुम्ही बघू शकता, दिसायला किती छान दिसत आहे, टेस्ट आता एकदमच छान झाले होते ते लाडू। थोडंसं थंड होऊ द्यायचे आणि मग आपल्याला हे बघायचे। बघा आता तुम्हाला एक लाडू मी इथे ब्रेक करून दाखवते, तोडून दाखवते। छान हा लाडू झाला आहे आणि टेस्ट आता एकदमच छान झालेले होते। नक्की या रक्षाबंधनला ही रेसिपी ट्राय करून बघा। वरती स्क्रीनवर पण ज्या व्हिडिओज दिसतात त्या पण नक्की बघा, कशा वाटतं मला सांगा। थँक्स फॉर वॉचिंग।